समर्थ. येत्या 10 तारखेला वटपौर्णिमा आहे. त्यानिमित्त आपल्याला काय उपाय करायचे, काय सेवाही करायचे. त्यानिमित्त आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा आपण वडाच्या झाडाची पूजा करायला जाणार आहोत त्यावेळेस आपल्याला कच्चं दूधही घेऊन जायचं आणि ते कच्चं दूध तुम्हाला वडाच्या झाडाला अर्पण करायचं. त्याने काय होईल, चंद्र चांगलं होतं आणि आपल्या नवरा बायकोची नातं जे आहे ते मजबूत होतं, रिलेशन चांगले होतात. त्यासाठी हा उपाय नक्की करायचा. सोबत ज्या मुलींची लग्न होत नाही आहे, मुलांची लग्न होतात, त्यांनी दोघांनी उपाय केला तरी चालेल. त्यांनी काय करायचं, त्यांनी वडाच्या झाडाला कच्चं दूध अर्पण करा. सोबत सुगुंडीचा धागा आपल्या सर्वांना माहिती आहे, तो धागा थोडासा धागा घ्यायचा आहे, त्याला ओला करायचा, त्याला हळद लावायची, पूर्ण पिवळा करायचा, तो सफेद धागा पिवळा करायचा आहे आणि तो तुम्हाला तिथं वडाच्या झाडाला अर्पण करून यायचा आहे आणि तिथे प्रार्थना करायची की मला चांगला जोडीदार भेटावा म्हणून, योग्य जोडीदार भेटावा म्हणून प्रार्थना करायची. हा उपाय करा आणि शक्य असेल तो उपवास धरला तरी खूप छान राहील. म्हणे नाही धरला तरी चालेल, पण धरायला जमत असेल तर उपवासही धरला तरी चालेल. हा उपाय तुम्ही नक्की करा. त्या दिवशी आपल्याला संध्याकाळी हे काय उपाय करायचे, संध्याकाळी आपल्याला काय करायचे, जे आपल्याला चंद्राची पूजा करायची त्या दिवशी. नवरा बायको दोघांनी मिळून रात्री 10 वाजता करा, 11 वाजता करा, 6 वाजता करा, 7 वाजता करा, जेव्हा चंद्र उदय होते त्यानंतर आपल्याला ही पूजा करायची. चंद्र उदय झाला संध्याकाळी, रात्री तुम्ही उशिरा केलं तरी चालेल, कारण काही काही लोक लेट कामावून येतात, त्यामुळे संध्याकाळी उशिरा केलं तरी चालेल. चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे, पाण्याचं अर्घ्य द्यायचं आहे. सोबत तुम्हाला चंद्राला कच्चं दूधही अर्पण करायचं आहे, हळद कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत. तिथे 2 मिनटं नवरा बायको दोघांनी सोबत उभं राहून हे तिथे एका जागेवर उभं राहून शब्द डोळे मिटून प्रार्थना करायची की तुमचं नातं चांगलं राहावं, तुमचं मनस्वास्थ्य चांगलं राहावं, यासाठी प्रार्थना करायची. हा उपाय तुम्हाला करायचा आहे. सोबत थोडंसं पेलावर किंवा गलासवर दूध घ्या गरम केलेलं, त्यात थोडंसं केशर असेल केशर टाका, साखर टाका, ते दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवा. चंद्राचा प्रकाश ठेवा, तिथे 5-10 मिनटं राहू द्या, प्रकाश पडेल असं बघा, प्रकाशात ठेवा आणि ते दूध तुम्ही प्या. नवरा बायको दोघांनी मिळून प्या. त्याच्या हात ठेवून फक्त प्रार्थना करायची, ओम चंद्राय नमः, ओम चंद्राय नमः 11 मंत्र म्हणायचा आहे आणि प्रार्थना करायची आमचं नातं चांगलं राहावं ह्यासाठी प्रार्थना करायची आणि ते दूध नवरा बायको दोघांनी प्या. हा उपाय केल्यामुळे आपले रिलेशन मजबूत होतं. चंद्र म्हणजे काय, चंद्र म्हणजे प्रेम असतं. चंद्र ज्याचा चांगला असतो त्याचं रिलेशन खूप चांगलं असतं, त्यांचं मन, त्यांचे नाते भरपूर टिकतात, त्यांच्याकडे लोक आकर्षित होतात आणि मन शांत असेल, मन चांगलं असेल तर आपली सगळी नाती टिकतात, प्रेम राहतं. त्यामुळे चंद्राचा हा उपाय तुम्ही नक्की करा. त्याने खूप सोबत आपल्याला संध्याकाळी नवऱ्यावरून एक वस्तू उठवून टाकायची. थोडे कच्चे तांदूळ घ्या, मुठभर कच्चे तांदूळ घ्यायचे, नवऱ्याचं तोंड दक्षिणेकडे करायचं, आपलं उत्तरकडे असं बघायचं आणि त्यांच्यावर 3 वेळा अँटिक लोकवाईज तांदूळ असे 3 वेळा उतरून टाकायचे आणि ते तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना अर्पण करायचे. आणि तांदूळ उतरताना तुम्हाला फक्त एकच म्हणायचं की त्यांचं आरोग्य चांगलं राहावं, त्यांचं मनस्वास्थ्य चांगलं राहावं, त्यांचं आरोग्य चांगलं राहावं, त्यांचं शांत स्वभाव हे म्हणून ते 3 वेळा उतरायचे आणि ते तांदूळ पक्ष्यांना अर्पण करायचे आणि त्यांच्यातला स्वभाव तुम्हाला चिडचिडपणा, निगेटिव्हिटी कमी होईल. श्री स्वामी.